नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर आज आपण पहिल्यांदा ऑर्डर घेतलेली आहे, तेही बॅचलर मुलांची आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला त्यासाठी अजून इथे 1 वाटी भगर लागणार आहे. वजनी म्हणाल तर ही 100 ग्रॅम एवढी भगर आहे. तर ही भगर आपल्याला स्वच्छ धुवून ह्या भगरीपासून आपल्याला भात बनवून घ्यायचा आहे. आणि 1 वाटी आपल्याला साबुदाणासुद्धा लागणार आहे. हा सुद्धा साबुदाणा मी 100 ग्रॅम एवढा घेतलेला आहे. तर हा साबुदाणा आपल्याला भाजून याचं बारीक असं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर इथे भगरीचा भात आपला शिजलेला आहे. भात थोडासा पातळ असतानाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ केलेलं ते सुद्धा आपल्याला टाकायचं आहे. साबुदाण्याचं पीठ भगरीच्या भातामध्ये टाकलं की छान असं वाफवलं जातं. गरम भात आहे तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाण्याचं पीठ टाकल्यानंतर छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे भात भरपूर असा गरम आहे, त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे आपलं साबुदाण्याचं पीठ छान असं वाफवलं जाईल. आता हे मिश्रण आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे. तर इथे भगरीचा भात आणि साबुदाण्याचं पीठ आपण मिक्स करून ठेवलेलं होतं ते सुद्धा थंड झालेलं आहे. आणि जे 2 किलो बटाटे होते ते मी उकडून अशा प्रकारे पुरणाच्या चाळणीतून काढून घेतलेले आहेत, किंवा तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता. बटाट्याच्या किसामध्ये भगर आणि साबुदाण्याचं आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे. इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. 1 चमचा एवढं मी मीठ टाकलेलं आहे. थोडीशी हिरवी मिरची मी कुटून घेतलेली होती तीसुद्धा टाकलेली आहे. आणि भगरीचा भात बनवताना तिथेसुद्धा मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त करू शकता. हिरवी मिरचीऐवजी तुम्ही ते चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकता. तर आता हे सगळं मिक्स करून घेऊ. इथे छान असं मिक्स करून झालेलं आहे, पाहू शकता. पांढरं शुभ्र असं आपलं पीठसुद्धा तयार झालेलं आहे. आता या पिठापासून आपण पापड बनवणार आहोत. पातळ असे आपल्याला पापड बनवायचे आहेत. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पुरी प्रेस आणि 2 मेन कापडसुद्धा आपल्याला लागणार आहेत. त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तर एक मी मेन कापड पुरी प्रेसवर ठेवलेलं आहे आणि त्यावर थोडंसं मिश्रण टाकून दुसरं मेन कापड आपल्याला त्यावरून ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे पुरी प्रेस थोडंसं दाबून आपल्याला पापडी बनवून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता छान अशी आपली पातळ पापडी तयार झालेली आहे. त्यामधून माझे बोटंसुद्धा दिसत आहेत, पाहू शकता. तर अशाच पापड्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. तर इथे वाळवण्यासाठी मी उन्हामध्ये या पापड्या टाकलेल्या आहेत. फॅनच्या हवेखालीसुद्धा ह्या पापड्या वाळल्या जातात. जास्त वेळसुद्धा या पापड्यांना वाळण्यासाठी लागत नाही. तर सगळ्या पापड्या अशाच प्रकारे आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. पातळ जर पापड्या तुम्ही बनवल्या तर या पापड्या तुम्ही कच्च्यासुद्धा खाऊ शकता. आणि तुम्हाला जर तळून घ्यायच्या असेल तर तुम्ही थोड्याशा पापड्या जाडसुद्धा बनवू शकता. तर छान अशा पातळ मी इथे पापड्या बनवून घेतलेल्या आहेत. पातळ पापड्या असतील तर कच्च्या खायलासुद्धा या पापड्या चांगल्या लागतात. तर इथे मी साबुदाण्याचं आणि भगरीचं प्रमाणसुद्धा कमी ठेवलेलं आहे. या पापड्या मी कच्च्या खाण्यासाठी मुलांसाठी तयार केलेल्या आहेत. आणि थोडंसं भगरीचं आणि साबुदाण्याचं प्रमाण कमी ठेवलं की या पापड्या छान अशा लागतात. तर इथे वाळल्यानंतर पापड्या तुम्ही पाहू शकता छान अशा पातळ दिसत आहेत आणि छान अशा वाळलेल्यासुद्धा आहेत. तर एका दिवसामध्ये आपल्या पापड्या ह्या वाळून तयार झालेल्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता यामधून माझी बोटंसुद्धा दिसत आहेत. एवढ्या पातळ आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत. आता या पापड्या मी काढून घेते. काढून घेतल्यानंतर पापड्या आपल्याला एकावर एक अशा ठेवायच्या आहेत, जेणेकरून या पापड्या वाकड्या होणार नाहीत. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे मी सगळे पापड्या ठेवलेल्या आहेत आणि एकावर एक ठेवलेले आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आता या पापड्या तयार झालेल्या आहेत. तर पॅकिंग करून त्या मुलांना मी या पापड्या देणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.